धाराशिवच्या भूम तालुक्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे। धाराशिवमध्ये 25 वर्षीय ऊसतोड महिला अचानक विखुरलेल्या अवस्थेत धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आली। तिच्यासोबत घडलेला प्रसंग ऐकताच पोलीस थक्क झाले। कारण पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नेमकं काय घडलं? पीडित ऊसतोड कामगार महिला व तिचा दीर दोघेही बार्शीकडे जाण्यासाठी भूम बस स्थानकात थांबले होते। यावेळी भूम ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके याने बस स्थानकात जाऊन कुठून आलात, कशासाठी आलात, चोर दिसताय असं सांगत त्यांना धमकावलं आणि त्यांची चौकशी सुरू केली। महिला व तिचा दीर घाबरले। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलने दोघांना एका खासगी जीपमध्ये बसवलं आणि त्यांना बस स्थानकातून बाहेर नेत 10,000 रुपयांची मागणी केली। दोघांनी त्यांच्या जवळ असलेले 10,000 रुपये पोलीस कॉन्स्टेबल आणि जीप चालकाला दिले। पैसे घेतल्यानंतर पीडित महिलेला कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके याने आष्टावाडी शिवारात नेत तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर कसेबसे महिलेने पोलीस ठाणे गाठलं। पीडित महिलेच्या व दिराच्या फिर्यादीवरून भूम पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। भूम तालुक्यातील आष्टावाडी शिवारात ही धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी भूम ठाण्यात संबंधित पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याला मदत केलेल्या खासगी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे सामान्य जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलीस कर्मचारी त्यांचे भक्षक झाल्याचं पाहायला मिळत आहे।